आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं. या सरकारने एक योजना जाहीर केली होती लाडकी बहीण. आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली आहे. त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले. जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली. आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे. आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत. कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार. हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत. तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामा नये. जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणताय वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत. बाकी राज्यपालांचं अभिभाषण मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो, पण त्याची प्रत आज मी वाचली. त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक पुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे. आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत? पर्यावरण तज्ज्ञ असणार आहेत का? हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत? आणि या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का? कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेडसाठी झाडांची कत्तल केली गेली ह्याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही, तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार, डोंगरीची कारशेड. तर त्या कत्तलीमागे किंवा कत्तल ही पर्यावरणाची तज्ज्ञांची समिती होऊ देणार आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही. तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही. आणि आता मी सभागृहात होतो, सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालची एक घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला, रिव्हॉल्व्हर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशनने घेतली नव्हती. मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे? आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खातेवाटप झालेलं नाहीये. ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे? काय आहे? का नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते? असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर खातेवाटप व्हायला पाहिजे होता. कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खातेवाटप झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही. मग हे अधिवेशन घेतलं कशाला हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.